वाजले आता 7:01 आणि आमचा चाललाय चाय नाश्ता। तर मित्रांनो आपली फायनली आता भाजी झालेली आहे रेडी। चला ते चाललाय आता जेवण वाढण्याची तयारी। तर गुड इव्हनिंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपला मुंबईकर्स व्हॅन लाईफमध्ये। आणि आज आपण आलो आहोत, तुम्ही टायटल तर बघितलंच असेल, असा मस्त भंडारदरा येथील व्ह्यू आहे। आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि असं बघू शकता सुंदर व्ह्यू असा। आणि जस्ट आता जागा मिळाली आम्हाला, बघूया कितपर्यंत कसं काय जमते आम्हाला इथे कॅम्पिंग करायला। चलो आता पुढचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतोच, चलो। तर मित्रांनो आपण आता केलेलं आहे ते दूध गरम, पहिला आपण चाय पिणार। तर चायची तयारी चाललेली आहे आणि मग बघू आपण जेवणाचा, बघूया चला। दूध तर आम्ही तापवलेलं आहे आणि ही जागा भेटली चांगली, पण बोलतात आता आजूबाजूवाल्यांनी विचारलेलं आहे की थोडा बिबट्याचा वावर आहे म्हणून। बघूया आपण आता आपल्याला जेवढं लवकर जेवण बनवता येईल तेवढा जेवण बनवून आपण काळोख व्हायच्या अगोदर आतमध्ये गाडीत जाऊ, म्हणजे टेन्शन नाही, जे काय असेल ते गाडीत बाकी करू शकतो। चला करूया सुरुवात।
पहिला आम्ही नाश्ता बनवतो आता. तर मित्रांनो, आपली आता चालली नाश्त्याची तयारी. आज आपण प्रदीपच्या म्हणण्यानुसार आपण व्हेज पकोडा बनवणार आहोत. चला करूया. पहिला मी कापते कोबी. ते अर्धा बास होईल. पातळ रेषा होणार त्या, भरपूर होईल ना आपल्याला. तर मित्रांनो, आपण आता घेतलेलं आहे कुकरच्या भांड्यात आपण कोबी टाकलेला आहे. तर टाकूया थोडा आपला मैदा. आज काय बहुतेक आपण पकडूनच करू, भागवायला लागेल वाटतं. कारण रात्र व्हायच्या आधी आम्हाला सर्व करायचं आहे. ऑलरेडी आम्ही भटकून जागा शोधून इथे बघितलेली, तर या प्रॉब्लेममुळे थोडं आम्ही पुढे जाऊन बघितलं. पण तिकडे पण सर्व क्राऊड जास्त. तुम्हाला तर माहिती आहे, क्राऊडमध्ये आप कॅम्पिंग कधी होत नाही नीट. आता बघूया. आपलं गाडीत झोपायचं म्हणून टेन्शन नाही, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. असंच काय वाटलं तर बाजूला घर आहे, आम्ही तिकडे जाऊन राहू शकतो. म्हणजे असं काय टेन्शन नाही आहे आम्हाला. थोडीशी हळद टाकू. तर तिखट होईल बस. आणि मीठ बस होईल ना. टाका खारट होईल बस. थोडं कमी मीठ चालेल पण खारट नाही चालेल. मिक्स. कोबी जास्त झालं. मित्रांनो, मागेही असंच झालं आम्हाला. आम्ही गेलो एका लोकेशनला, पण जागा काही मिळत नव्हती. तिथे हे प्रॉब्लेम नव्हता, तिथे ॲक्च्युली जागा नव्हती मिळत. नाही, ॲक्च्युली गेलो त्या ठिकाणी एवढं पाणी नव्हतं, प्रॉब्लेम होता. म्हटलं आपला विचार केला, सरळ मुंबई गाठली, म्हणून तुम्हाला ब्लॉग आला नसेल. आता पण तसंच चाललेलं, पण शेवटी म्हटलं आता बघूया, रिस्क घ्यायची. आता आलो तरी इथे कॅम्पिंग करून जाणारच आणि हा ब्लॉग रेडी करणारच, कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. तर मित्रांनो, चला करूया सुरुवात. पहिलं टाकतो तेल. मी येऊ का? हे मारू. हा माझे मला पाणी काढून जातो हात धुवा. नाही चालू आहे का? थोडंसं टाकून बघतो. आता इथे एक साईड जेवण बनवतो, एक साईड नजर तिकडे आहे. एवढ्या लवकर येणार नाही आहे, काल शांत झाल्यानंतर येईल बहुतेक तो. तोपर्यंत आम्ही गाडीत असतो. पहिल्यांदा करतो आपण. बाबा, जैसा जमेगा वैसा करने का. कैंपिंग में सब कुछ माफ है, सिर्फ टेस्ट से मतलब है. जागा भारी आहे पण एक नंबर. बिबट्या सोडला तर जागा चांगली आहे. बिंदास केलेला आता. बघू शकता मस्त पैकी पकोडे शिजत आहेत आपले.
पकोडे आणि कोबी. पहिल्यांदाच बेत आहे हे बघा, ह्याचा बेत आहे. हा बोलते आपण पकोडे करूया. म्हटलं ठीक आहे, तुझी इच्छा, करून घेऊ आपण. जे वाटेल ते आपलंच कॅम्पिंग, आपलंच सर्व आहे, तर काय करायला आहे ना परत. भजी वाटतात, भजी पकोडे नाही वाटत आहे. ठीक चालेल. तर फायनली मित्रांनो आपले पकोडे झालेले आहेत. आता तुम्हाला ते भजी वाटत असेल, भजी पण आम्ही याच्यात तेल ऑलरेडी कमी टाकलं, वेस्ट नको जायला. तरी पण बघा किती उरलंय, म्हणून ते तसे चपटे झालेले आहेत. चला ठीक आहे, काम झाल्याशी मतलब आहे, फक्त खाण्याशी मतलब आहे आणि टेस्टशी मतलब आहे. त्याच्यात काय एवढा फरक नाही पडत आहे. ऑलरेडी तेवढं तेल कमी टाकून सुद्धा तेल उरलेलं आहे, म्हणजे बघा. चला आता आम्ही चाय बनवतो आता. आणि आपलं नेहमी गरजेनुसार आपण ही किटली घेतलेली आहे, बघू शकता, चायसाठी. कारण नेहमीच प्रॉब्लेम व्हायचा आम्हाला. प्रदीप चाय बनवते मस्तपैकी. आता पकोडे झालेले आहेत आमचे. आणि यावेळेस थोडा आमच्या मनात भीती आहे बिबट्यामुळे. हा तुम्ही समजू शकता. तरी ठीक आहे, आमचं लक्ष आहे, बघतो थोडा. टी कुठे टी. चला मित्रांनो, आता फायनली आपली चाय रेडी झालेली आहे. आम्ही बसतो आता नाश्ता करायला. आणि एक कप कुठे आहे. वाजले किती, 6:51. आता टाकले, आत्माही टाकले बघ. कप. तर मित्रांनो, आम्ही आता गाडीतच बसलेलो आहे. बाहेर बघू शकता झालाय कालोख. आणि आम्ही आता नाश्ता करायला बसलेलो आहे. आणि वाजले आता 7:01 आणि आमचा चाललाय चाय नाश्ता. चला या खायला. आणि हे मस्तपैकी पकोडे. चला या मित्रांनो, पहिला चायचा घोट मारतो. आता आम्ही बसलो गाडीतच. आता आता असं केले की गाडीत बसून आम्ही जेवणही बनवू शकतो, गाडीत जेवूही शकतो, म्हणजे असे सेटअप केलेलं आहे. बघ आताच किती कारण झाला. आणि हा बघा आपला मस्तपैकी नाश्ता, पकोडे. तुम्ही याला भजी बोलाल. भजी तर भजी, पण काय करणार, तेल जास्त न टाकल्यामुळे ते गोल आकार करता आले नाही आम्हाला, कारण त्याला जास्त तेल लागतं. अरे हा पाखरूवाला, या खायला. चटणी गोड आहे. ते थोडे झाले त्या प्रकारे, फक्त कोबी आम्ही जास्त मोठी कापली, म्हणजे मी. प्रदीपने नाही. बाबा काय सांगतो. आता जेवणाचं आम्ही नंतरच बघू. पहिले पकोडे खाऊन किती पोट भरते ते बघू. जर वाटला तरच जेवण बनवू, नाही तर नाही. झालं रे बरं. असं झालं. पहिल्यांदा आपण हॉटेल या बिबट्याच्या भीतीत आम्ही पहिल्यांदा इथे, पण बिबट्याची भीती आहे तरी पण आम्ही पहिल्यांदा नाश्ता लवकर करतोय. आता आमचा 7-8 वाजायचे नेहमी. 7:30. यावेळेस फक्त 7 वाजता नाश्ता झाला आमचा, म्हणजे बराच अजून वेळ आहे. आम्हाला अगोदरही वेळ होता, पण आम्ही पुढे फिरून आलो, जागा बघत होतो अजून. कुरकुरीत पण आहे, मक्याच्या पिठाने येतो. मटेरियल बरोबर पडलंय. कोबी जरा जाड झाली.
चला खाऊनच भेटू आता. आता बाहेरचं दृश्य का तुम्हाला दाखवणार, इथं पूर्ण ब्लॅकनेस झालंय. चला बाय. तर मित्रांनो आता बघू शकता झालेला आहे नाश्ता आणि असा बाजूला पूर्ण अंधार आहे आणि समोर 2 घरं दिसत आहेत. आताच ते लोक येऊन गेले, आम्हाला आमच्याबरोबर थोड्या गप्पा गोष्टी झाल्या आणि बाजूला बघू शकता पूर्ण कालोख आहे, काहीच दिसत नाही. फक्त गाड्या येत आहेत त्यांचीच लाईट दिसते. जे काय दृश्य तुम्हाला सकाळीच दाखवतो. आणि हा आमचीच चाललेला आहे. आता पहिला आम्ही राईस लावून घेतो, भात बनवतो. असं आता आतल्या आतच जेवण बनवणार, कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकडे बिबट्याचा वावर असल्यामुळे थोडा आम्ही पण टेन्शनमध्ये आहोत. त्यापेक्षा आतमधले आपलं सेफ जेवण बनवू. आपली जागा झालेली आहे मस्तपैकी. उठ इकडं. चला आतमध्ये जेवण बनवणार ना फोटो. तर आता मित्रांनो यावेळेस आपण कुकर आणलेला आहे. फायनली आपला आता राईस ठेवलेला आहे आपण बनवायला. लावून टाकू. येतं रे बाबा मला उलटायला. आता कसं उलटा आहे ना मी. वयस्त आहे ना, लेफ्टी आहे तू म्हणून पडलो. चला गच्च दोन्ही सर्व साईडने दाब. एकदा बसलं कसं उड्या चल, कर बेडा जागा पण नाही. कर चलो. आता काय गाडीत नाही म्हणणार, तसं टेन्शन नाही. तसं ना काय उडतात माहिती. हां ते माहिती आहे. आणि आपला मस्त आता गाडीत जेवण चाललेलं आहे मस्तपैकी. बघू शकता असा सेटअप गाडीतच झालेला आहे, म्हणजे बाहेर टेन्शन नाही. खिडकी उघड, कोणी येऊ दे. गरम थोडं उघड, थोडं तेवढंच, जास्त नाही उघडू. तिची पण उघड. उघडतो. म्हणजे आता बिबट्या येऊ किंवा कोण येऊ, आमचं आपलं जेवण चाललंय आतमध्ये. बस चला पहिलाच कुकर लावलेला आहे. तिकडनं पाहिजे होते. आणि मग आम्ही नंतर आता आम्हाला काही चिकन घेणार होतो पण काही भेटला नाही. आणि अंडी घ्यायचं घेतली नाही. माझंच नाव सांग. म्हणजे काय, तुला सांगितलं की तू त्या दुकानवाल्याचं ऐकलं, पुढे मच्छी भेट चिकन भेट. दुकानवाल्याचं ऐकाय नको, त्यांना माहिती नाही दुकानाला लावलाच ना. आणि आम्हाला काय भेटलाच नाही. ठीक आहे, आमच्याकडे बटाटे आहेत, आम्ही बटाट्याची भाजी करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. चला तुम्हाला डायरेक्ट दाखवतो नंतरच. तर चला मित्रांनो, आता आमचं चाललंय जेवणाची तयारी. आता खूप आराम केला आम्ही, इथे गाडीत बसूनच आहे. बिबट्याच्या भीतीमुळे आम्ही म्हणजे ऍक्च्युली आराम चाललाय एकदम. आधी नाश्ता केलेला, अजून जिरला नाही. आता थोडं झालंय 9:37 झाले, म्हटलं आता जेवणाचं करून घेऊया. राईस तर आमचं झालेलं आहे, बघू शकता कुकर. आता राहिलं फक्त आम्ही आता मस्त बटाटा स्लाइस करतो, बटाट्याची भाजी बनवतो मस्त. चला मित्रांनो, आता बटाटे कापतोय. आता ऍटलिस्ट आम्ही काय करणार होतो, चिकन पण काय भेटला नाही, म्हणून घरूनच आणलेलं प्लॅन बरं असतं. तुम्ही पण जिथे जाल तिकडे चिकन, जेव्हा काही गोष्टी घ्यायच्या तुम्ही घरून आणल्यात तर बेस्ट होऊन जाईल, कारण इथे फजिती होऊन जाते. इथे नाही भेटत, प्रत्येक गोष्ट नसते इथे गावागावात. चला जे आहे ते आमच्याकडे बटाटा आहे तेवढा तरी कापून घेतो, त्याची तरी भाजी होऊ शकते. चला. आणि पाऊसही लागला, तर आवाज येतच असेल तुम्हाला. कांदा, तर कांदा बारीक कापतो. बस. चला मित्रांनो, आपली आता झाली जेवणाची तयारी. आपण बनवतोय भाजी. फास्ट झालंय. टाकू मस्त थोडा राई, बारीक कर खाली.
थोडासा जिरा टाकूया. हे बाबा बारीक हो बारीक हो बारीक हो बारीक हो. ते गाडीच्या आतमध्ये आहे हे सगळे. थोडासा आपण टाकू कांदा. थोडी जिंजर पेस्ट टाकू, थोडीशी चव येईल. बस ना एवढं. उडायला लागलं लसूण टाकलं का उडायला लागलं का पाणी पडलं ते लसूण मध्ये पाणी तयार पहिलं बटाटा टाकायच्या आधी काय पाणी नको. सुकी करते सुकी संपायला पाहिजे ना परत. सगळं तेल टाकते. थोड़ा तो हल्दी डालते हैं. थोडासा मीठ बस ना. आणि मसाला. तर मिरच्याने आणले तर आपण मसाला टाकू अजून आईला व्हायचं तिखट आणि बोंबलत बसायचं. बाकी काय नाही. वाघाच्या ह्याच्यानंच पाहिजे. तिकडे जोरात झाले तिकडं वाघ आहे. बाथरूमला आली तर गाडीत गेला तर वाघ आहे. इथं गेलं तर कपडे खराब आहे. हिंग टाकूया. हिंग कमी टाक. सवय नाही सांडला तो. तुला सवय नाही टाकत असणार घरी. हिंग पोटासाठी चांगला असतो. मित्रांनो आता गॅस तर पेटवले गाडीत, पण आमच्या गरमीने हालत खराब झालेली आहे आणि आमचा फॅनने दिले दगा. फॅन झाला आमचा खराब. आजची रात्र आता कसं जेवण पण गाडीत बनवतोय, गरम पण होतोय, बेकार हालत झाले. आणि आपली शिस्ते इथे पाय दिसतील. भाजी आजचा मेनू आपला बटाटा भाजी आणि राईस चलता आहे. अभी काय नेहमी नॉनव्हेज खायला पाहिजे असं काय नाही. कॅम्पिंगमध्ये जे असेल ते खाणं तुमच्यावर आहे, काय बनवता येते. मित्रांनो आपली फायनली आता भाजी झालेली आहे रेडी. चला ते चाललं आता जेवण वाढण्याची तयारी. भात तर टाकलेला आहे इथे. राईस चला हो चल. मस्त अशी बटाट्याची भाजी. बस 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 संपवायची. चला बघूया. ठेव आपण. चला या मित्रांनो जेवायला. तर आमचं झालंय जेवण. चला या जेवायला. बनवणार नव्हतो, थोडं तर खालेलंच बेटर आहे. पुन्हा नाही तर रात्री भूक लागेल, त्यापेक्षा बनवलेलं बरं. कांदा चला जेवण आता तयारी करून झोपायच्या वेळेस भेटतो. बाय. तर मित्रांनो आमचं आता झालेलं आहे फायनली. बघू शकता हा अंतरून. आणि आता झोपायची तयारी. झोपतोय बाबा. चला सर्व आटपलेलं आहे आतल्या आत. बिबट्याच्या भीतीने कसं कसं आतल्या आत सर्व आटपून घेतलेलं आहे. आणि आता झोपायची तयारी आमची. चला बाय. भेटता तर तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळचा व्ह्यू दाखवतो. गुड नाईट.
तर मित्रांनो आता बघू शकता पाऊस सुरू झालेला आहे. वाजलेत 11:44. जी गोष्ट पाहिजे होती त्याचा आता झोपायच्या वेळेस पाऊस आलेला आहे बऱ्यापैकी. एवढा जोरदार नाही आहे पण ठीक आहे. आता तुम्हाला फक्त लाईटीवर दाखवतोय मी.